मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे किचनमधली जी चिमणी असते ती कशी स्वच्छ करायची. तर त्याच्यासाठी फक्त 4च साहित्य लागतात. एक कॉस्टिक सोडा, खडा कॉस्टिक सोडा, चांगल्या क्वालिटीचे हातमोजे, रामदेव बाबाचं साबण आणि स्कॉच ब्राईटची घासणी आणि एक स्वच्छ कापड आणि पाणी. पहिले रामदेव बाबाचा साबण चांगला पाण्यामध्ये भिजवून तो चिमणीला लावून चांगलं सगळ्या बाजूने घासून घ्यायचं आणि बादलीमध्ये फडकं घेऊन स्वच्छ ती चिमणी पुसून टाकायची. जसंही तुम्ही साबण अप्लाय कराल, चिमणी कितीही घाण झालेली असली तरी त्या साबणाने अतिशय स्वच्छ होते. आणि त्याच्यानंतर ज्या प्लेटा असतात त्या जर तुम्हाला उद्या चिमणी धुवायची असेल तर ती रात्री तुम्ही 1-2 चमचे कॉस्टिक सोडा प्लास्टिकच्या टपामध्ये टाकायचा, पाण्यात अर्धा टप भरून बुडेल इतकं, आणि त्याच्यात त्या प्लेटा टाकून ठेवायच्या. एक काळजी घ्यायची मात्र, कॉस्टिक सोडा जेव्हाही तुम्ही पाणी घालाल त्यावेळेस नेहमी एक तर ग्लोव्ज घालून नाही तर अद्दर टाकायचे, आणि धुवायच्या वेळेस कंपल्सरी चांगल्या क्वालिटीचे ग्लोव्ज घालूनच धुवायचं, कारण कॉस्टिक सोडा हा हाताची स्किन खराब करतो. फक्त एवढीच काळजी घ्यायची आणि शक्यतो अंगावर कुठे उडणार नाही एवढी काळजी घ्यायची. बाकी नाही तर तसं काही त्याच्यामध्ये ट्रबल शूटिंग नाही आहे. तर तुम्ही प्लेटा तशाही पाण्यात टाकून ठेवल्या तर ते ऑटोमॅटिक स्वच्छ होतातच. फक्त कोपरे वगैरे जे आहे ते ब्रशने स्वच्छ करायचे. नंतर एक थोडंसं विमचं लिक्विड पाण्यामध्ये टाकून आपण साबण लावून जसे भांडे घासतो तसं घासणीने प्लेटा स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये ठेवून टाकायच्या. अतिशय स्वच्छ होऊन जातात आणि हुड वाळून जातं ते साबणाने धुवून पुसल्यामुळे. तर तुम्ही एकदा नक्की करून पहा. 500-600 रुपये एका वेळेस ती सर्व्हिस एजन्सी घेते, पण हे आपलं 100 रुपयामध्ये अवघं होऊन जातं आणि हार्डली अर्धा ते पाऊण तास लागतो. आणि दर 3 वर्षाने डीप क्लिनिंग जी असते ती आपण कंपनीकडनं करूनच घेतो, मोटर वगैरे काढून. पण जर दर 3-4 महिन्याने जर आपल्याला ही जी चिमणी साफ करायची असेल तर ह्या 4च वस्तू, रामदेव बाबाचा साबण, कॉस्टिक सोडा, ब्रश, चांगल्या क्वालिटीचे हातमोजे, साबण आणि पाणी, एवढंच 1 तासाभरामध्ये स्वच्छ होते. तर नक्की करून पहा. व्हिडिओ मी टाकलेला आहे, पुढच्या वेळेस मी प्रॉपर व्हिडिओ बनवेल, पण ह्यावेळेस मी केला होता म्हणून ट्राय केलेला आहे. तुम्हाला समजत असेल तर बघा, काही वाटलं तर मला कमेंट करून सांगा.